नमो बुद्धाय. जय भीम. मित्रांनो, तथागत भगवान बुद्धांनी एक रंजक कथेमधून आपल्या शिष्यांना केलेला एक उपदेश आपण बघणार आहोत. वैयक्तिक मानवी जीवनात अनेक समस्या आहेत. कौटुंबिक सामाजिक पातळीवर जीवन जगताना प्रत्येक मानवी जीवनाला अनेक समस्याचा सामना करावा लागतो. काही समस्या इतक्या जटिल कठीण असतात की त्या सोडवताना त्याचे निराकरण करणे खूप अवघड होते. जीवन अगदी अशांततेच्या वाटेने आपण होऊन जायला लागते. काही समस्या केवळ भौतिक असतात असे नाही, तर त्या मानसिक पातळीवरही मानवी जीवनाला त्रासून टाकत असतात. अशा समस्याचे निराकरण करण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उदाहरणाद्वारे समस्या निवारण करण्यासाठी एक रंजक कथेमधून मार्ग सांगतात. तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना उपदेश करताना एक कपड्याचा तुकडा घेऊन आपल्या शिष्याजवळ आले आणि कोणाशी काही न बोलता आसनस्थ झाले. त्यांनी त्या कपड्याला काही अंतरावर 5 गाठी मारल्या. आता गौतम बुद्ध काय करतील असा विचार सर्व शिष्यगण करू लागले. तेव्हा तथागत बुद्धांनी आपल्या सर्व शिष्यांना विचारसारणा केली की गाठीनंतरचा कपडा आणि मूळ कपडा एकच आहे हे कोणी सांगू शकेल का, असा प्रश्न बुद्धांनी सर्व शिष्यांना केला. त्याचे उत्तर देणे तसे कठीण आहे. एकीकडे विचार केला तर कापड तेच आहे, दुसऱ्या दृष्टीने विचार केला तर गाठीमुळे कपड्याच्या बाह्य रूपात बदल झाला आहे. गोंधळलेले सर्व शिष्य विचार करू लागले, परंतु त्याची मूळ प्रकृती बदललेली नाही असे उत्तर सारिपुत्त या शिष्याने तथागत बुद्धांना दिले. तथागत बुद्ध म्हणाले, सारिपुत्त, तुम्ही एकदम सत्य कथन केले. हीच गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. मूळ प्रश्न इथेच आहे. ज्या समस्येत तुम्ही अडकलेले आहात, ज्या समस्येने तुम्हाला ग्रासले आहे, ती समस्या सोडवण्यासाठी तिच्या मुळाशी जाणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे समस्येचे मूळ शोधणे गरजेचे आहे. ही समस्या का निर्माण झाली, नेमके कारण काय असू शकेल याचा मागोवा घेतला पाहिजे. समस्येच्या मुळाशी जर आपण गेलोच नाही तर ते आणखी गडद होईल असे तथागत बुद्ध शिष्यांना सांगू लागले. मित्रहो, जागतिक पातळीवर सर्वत्र हाच प्रकार सुरू आहे. सर्वांना कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रासले आहे. त्या व्यक्तीत असो की सामाजिक असो किंवा मानसिक असो. काम, क्रोध, मद, लोभ, मच्छर, ईर्ष्या यासारख्या वृत्तीतून बाहेर कसे पडायचे असा प्रश्न मानवाला पडतो. परंतु या समस्येचे मूळ काय आहे, या वृत्ती आपल्यात कशा समाविष्ट झाल्या याचा विचार कोणी करत नाही. समस्या कोणतीही असो, पण तिचे मूळ शोधणे गरजेचे आहे, तरच त्यामधून मार्ग निघेल. अन्यथा अशांतता, दुःख मानवी जीवनाला ग्रासून टाकेल. असे या सुंदर उदाहरणातून तथागत भगवान गौतम बुद्धांनी आपल्या शिष्यांना साध्या, सरळ आणि सोप्या पद्धतीने त्यांना समजेल अशा भाषेत उदाहरणासहित सांगितले. मित्रहो, व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा. यासारखे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय आपल्या मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय बुद्धाय.